LR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 22. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 22. आज रंजना, संतोष, शरददादा ही मंडळी नाही भेटणार तुम्हाला, पण इतर काही मुलं आहेत आजच्या पाठात. चिंटू आणि चिंगी घरी एकटे असताना काय काय करतात ते नीट ऐका. मधूनच मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन बरं का. छत्री कुठे आहे माझी? किती उशीर झालाय मला. वेअर इज माय अम्ब्रेला? आय एम लेट. चिंटू, चिंगी, वेअर इज माय अम्ब्रेला? Here it is, I. Here is your umbrella. What is the time? It is 8:30. बाप रे, मला निघायला हवं. तुम्ही दोघं नीट राहाल ना घरी? जेवण सगळं तयार आहे. काही लागलं तर अमीना मावशींना विचारा. होय. होय आई. काय करणार आज दोघं? What will you do today? अभ्यास, काम. Yes, I will study. I will work. बरं, मी निघते आता. होय आई. चल चिंगी, आपण अभ्यास करूया. बिग, स्मॉल, टॉल, शॉर्ट, फॅट, थिन, 27, फास्ट, 36, 45. काय करतोयस? इंग्रजीतले विरुद्ध अर्थाचे शब्द लिहितोयस का? हो, पण फास्ट म्हणजे काय? फास्ट म्हणजे वेगाने. वॉक फास्ट म्हणजे लवकर चाल किंवा वेगाने चाल. मग त्याच्या विरुद्ध म्हणजे हळू चाल. कसं म्हणायचं इंग्रजीत? स्लोली. वॉक फास्टच्या विरुद्ध वॉक स्लोली. स्लोली. ओके. फास्ट, स्लोली. वॉक फास्ट. वॉक स्लोली. स्लोली. ऐकणाऱ्यांनो, आता तुम्ही हे नवीन शब्द शिका. फास्ट म्हणजे वेगाने, स्लोली म्हणजे हळू. पटपट चाल किंवा लवकर चाल याला म्हणायचं वॉक फास्ट. माझ्या मागे म्हणा बरं, वॉक फास्ट. आता म्हणा हळू चाल, वॉक स्लोली. फास्ट, स्लोली. स्लोली म्हणजे आपल्या आजोबांसारखं. ते किती हळू चालतात आणि कसे म्हणतात, हळू बाळ, काय घाई आहे बघ, असे चालतात आजोबा. हळू हळू हळू. आणि मी आजीसारखी चालते, सप 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 फास्ट. ऐकणाऱ्यांनो, तुम्ही आता इंग्रजीत सांगू शकाल चिंटू आणि चिंगी कसे चालतात ते? सांगा बघू. हे वाक्य इंग्रजीत म्हणा. चिंटू हळूहळू चालत आहे. चिंटू इज वॉकिंग स्लोली. बरोबर. आता इंग्रजीत म्हणा चिंगी पटपट चालली आहे. चिंगी इज वॉकिंग फास्ट. गुड. आपण असं करूया, आपण आजी आजोबांसारखे कपडे घालूया. ओके. लुक, दिस इज आई सारी. आय विल वेअर आई सारी अँड आय विल वेअर बाबा शर्ट अँड धोती. मी धोतर कशाचं करू? ही आईची पांढरी साडी वापर धोतर म्हणून. पण कसं नेसायचं? हे इथून असं खोच आणि मग इथे गाठ मार आणि हे इथे इतकं लांब लोंबतंय ते असं इथे गुंडाळ. आय एम वेअरिंग अ धोती अँड आय एम वेअरिंग अ साडी. आणि मग मी आजीसारखा घट्ट आंबाळा घालते आणि मग जोरात चालते, सप 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 सप. चला मुलांनो, पटपट चला. अरे बाळ,
काय घाई आहे? हळू हळू. इट इज 12 o'clock. आई येणार. किती पसारा झालाय. आईच्या धुतलेल्या साड्या घडी कर. बाबांचा शर्ट काढ. घडी करून ठेव. फास्ट फास्ट. आई आली वाटतं. पटकन पुस्तक काढून बस. आणि हे काय, सगळे केस विस्कटले. कोम्ब युअर हेअर. अरे वा, अजून अभ्यास करत बसलाय. व्हेरी गुड. हो, आम्ही दुसरं काहीच केलं नाही. आम्ही अभ्यास करत बसलो. आय वॉज स्टडिंग. आय वॉज वर्किंग. असं काय, इतका वेळ अजिबात न उठता अभ्यास करत बसलायत काय? हो आई. आय वॉज स्टडिंग. आणि माझ्या चांगल्या घडी केलेल्या साड्या, त्यांचा असा बोळा कसा झाला? मी घडी केली, पण काय चाललं होतं हं? आम्ही ना आजी आजोबांसारखे कपडे घातले. आजी आजोबांसारखे कपडे म्हणजे? मला नाही कळलं. म्हणजे मी आजोबांसारखं धोतर घातलं. येस, ही वॉज वेअरिंग अ धोती. आय वॉज वेअरिंग अ साडी. आणि मग चिंटू आजोबांसारखा हळूहळू चालत होता आणि मी आजी सारखी पटपट चालत होते. येस, शी वॉज वॉकिंग फास्ट अँड आय वॉज वॉकिंग स्लोली. चांगलीच गंमत केलीत. पण अभ्यासाचं काय? आई, आधी आम्ही अभ्यास केला होता. वी वर स्टडिंग. ऐकणाऱ्यांनो, तुम्ही हे वाक्य नीट ऐका. वी वर स्टडिंग म्हणजे आम्ही अभ्यास करत होतो. वी म्हणजे आम्ही. आम्ही अभ्यास करत आहोत हे माझ्या मागे इंग्रजीत असं म्हणा बरं. वी आर स्टडिंग. आता आम्ही अभ्यास करत होतो, इंग्रजीत असं म्हणा. वी वर स्टडिंग. होय आई, वी वर स्टडिंग. बरं बाबा, यू वर स्टडिंग. बरं, आता खेळ संपला. साड्यांच्या नीट घड्या करा पाहू. काम करा पटापट. वर्क फास्ट. ओके. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. What were you doing yesterday? Yesterday, I was playing. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आता एका मुलीनी किंवा मुलानी ती काल काय करत होती किंवा तो काल काय करत होता ते मराठीतच सांगायचे. कोण उभं राहते? मी विचारीन, व्हॉट वर यू डुईंग येस्टरडे? म्हणजे तू काल काय करत होतीस किंवा तू काल काय करत होतास. मराठीतच उत्तर दे. उत्तर संपल्यावर उभंच राहा हं. कर सुरू. सांगितलं का काल काय करत होतास ते? बरं, आता तेच इंग्रजीत सांगायचंय बरं का. मी विचारीन, व्हॉट वर यू डुईंग येस्टरडे? मग तू इंग्रजीत उत्तर द्यायचं, येस्टरडे आय वॉज कुकिंग किंवा येस्टरडे आय
वॉज स्टडिंग किंवा काहीही. चल सांग बरं. व्हॉट वर यू डुईंग येस्टरडे? आता दुसरं मूल. तू इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट वर यू डुईंग येस्टरडे? आता दुसरं मूल. तू इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट वर यू डुईंग येस्टरडे? Yesterday, I was playing cricket. अशा प्रकारचं उत्तर दिलं का? आता मी काल काय करत होते ते तुम्ही मला विचारा. तुम्ही सगळे एकत्र असं विचारा. What were you doing yesterday? करा सुरू. आता तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देते हं. Yesterday, I was making लाडू. लाडू बनवत होते मी काल. Yesterday, I was making लाडू. आता तुम्ही मुलांनी असं जोडीने प्रश्नोत्तरं करायची. घंटा वाजली की 2 मुलींनी किंवा मुलांनी उभं राहायचं. एकाने विचारायचं, व्हॉट वर यू डुईंग येस्टरडे? मग दुसऱ्यानी आपण काल काय करत होतो ते इंग्रजीत सांगायचं. सुरू करा. व्हेरी गुड. आता पाठ संपल्यानंतर पुढचे 15 मिनिटं टीचर सराव घेतील. मुलांकडून व्हॉट वर यू डुईंग येस्टरडे असा प्रश्न विचारण्याचा आणि आय वॉज प्लेइंग, आय वॉज स्टडिंग अशी उत्तरं देण्याचा सराव घेतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.